विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फळ्यावर तुमच्या समोर फिजिक्सचा पेपर पॅटर्न दिसतोय, बरोबर आहे. तुमच्याकडे आहे मोबाईलमध्ये, मला माहिती आहे. ओके, पण मी आज मग काय एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला, किंवा थंबनेलमध्ये तुम्ही वाचून काहीतरी अंदाज तुम्हाला आला असेल, ठीक आहे. मग सांगतोय काय ते मी नीट लक्ष द्या. आता समजा मीच 12th स्टँडर्डमध्ये आहे, मीच तुमच्या एवढा आहे म्हणूया आपण, लक्षात घ्या. माझी 2 महिन्यानं बोर्डची एक्झाम आहे. मग मला फिजिक्सची तयारी करायची आहे ना. मी बघतोय बरं का पेपर पॅटर्न. ओके, अरे बा 12 पैकी 8च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, 12 पैकी 8 ऑप्शन्स खूप आहेत. पण लगेच माझं मन काय म्हणतं माहिती आहे का, की MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन 18 मार्काला आहेत. पण मला तेच अवघड जात आहेत. हो, MCQ जमत नाही आहेत. हां, मी काय करतो, फिजिक्सचा अभ्यास म्हणजे फक्त रट्टा मारतो. बघा, मी म्हणजे समजून घ्या, कॉमनली विद्यार्थी काय करतात मी तुम्हाला सांगतो. म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे ना, मग चला पॅरलल ॲक्सिस थेरम, ऑसिलेशनचे प्रश्न, त्याच्यानंतर बरेचसे टॉपिक असे आहेत ज्यात मोठे मोठे थेरी क्वेश्चन, डेरिवेशन्स आहेत. मी तेच करतो. मी म्हणजे नॉर्मल विद्यार्थी, परत सांगितलं बरं का, लक्षात घ्या. न्यूमेरिकल्स मात्र माझ्याकडून टाळले जात आहेत. MCQ केल्या जात नाही आहेत बाळांनो. आता म्हणणं काय माझं नीट लक्षात द्या बरं का, की आता आपल्याला एक फायनल स्ट्रॅटेजी ठरवावी लागणार आहे. असा फिजिक्सचा अभ्यास करावा लागणार आहे की जेणेकरून बोर्डची पण प्रिपरेशन परफेक्ट होईल आणि त्याच्यानंतर CETची पण त्याच वेळेस तयारी होईल. लक्षात घ्या मित्रांनो, हे कसं पॉसिबल आहे रे बाळांनो, मी सांगतो. चला, सेक्शन डी बऱ्याच जणांना अवघड वाटतो. 10वी पासून सगळं जमतं, शेवटचा प्रश्न जरा अवघड असतो अल्जेब्रा जॉमेट्रीमध्ये, की नाही, आठवतं का बघा. इथं पण तसंच आहे, लास्टचा प्रश्न अवघड वाटतो. पण तुम्ही नीट बघितलंय का, की तुम्हाला 5 पैकी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे, 12 मार्काला. पण त्या 3 क्वेश्चनमध्ये, त्या 5 पैकी 3 क्वेश्चन असे असणार आहेत की ज्यात 2 मार्काचे न्यूमेरिकल्स असणार आहेत. आता 2 मार्काचं न्यूमेरिकल आणखी नाही का, 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 5 न्यूमेरिकल आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये 2 न्यूमेरिकल आहेत आणि MCQ मध्ये 3 न्यूमेरिकल आहेत. ठीक आहे, म्हणजे हे 3 आणि 2 5 मार्क, हे 10 मार्क झाले 20 मार्क, आणि इथं अजून 6 मार्क झाले 26 मार्क्स. म्हणजे एवढं बरोबर आहे का रे? पुन्हा चेक करू का, मला जास्त वाटतं तेवढं 26 म्हणजे. बघा बघू, हे एक क्वेश्चन 2 मार्काला म्हणजे 10 झाले, हे 10 आणि 5 15 झाले. हो, आणि इथं पण 3 क्वेश्चन मध्ये 2 2 2 6 15 आणि 6 21 म्हणजे 20-21 मार्क. म्हणजे हे न्यूमेरिकल्स फॉर्म्युला बेस्ड आहेत. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे मी आता काय करतोय, न्यूमेरिकल सिरीज मी स्टार्ट केली, टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम घ्यायला सुरुवात केली. काय अवघड प्रॉब्लेम दिलेत, मुलांना कॉन्फिडन्स असं वाटायला लागलं की अरे बापरे अवघड आहे ते. मला पण वाटलं लेक्चर किती बोर झालं. एकदा मी घेतलं होतं कोनिकल पेंडुलम, टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम, पण ते प्रॉब्लेम एकदम जे हायर लेवलचे आहेत तसे बोर्डला येणार नाही आहेत, हे लक्षात घ्या. सोपे क्वेश्चन्स खूप आहेत. आता 3 मार्काचे क्वेश्चन जिथं आहेत ना, तिथं पण 5 न्यूमेरिकल आहेत, लक्षात घ्या. ओके, म्हणजे मला वाटतं 2 मार्काचे जवळजवळ 21 होत आहेत आणि 3 मार्काचे 5 15, बरोबर आहे 36. ओके, आता ऐका माझं मी काय सांगतोय. आपण अशी स्ट्रॅटेजी ठरवूया आपण, की सुरुवातीला मी MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये सुद्धा तुम्हाला हेल्प करतो. म्हणजे माझं प्लॅनिंग तुम्हाला समजतंय का बघा. आपण टॉपिक वाईजच जाऊया. आपण रोटेशनल डायनामिक्स घेतलाय तोच घेऊया, पण अगोदर आपण MCQ, व्हेरी शॉर्ट आन्सर आणि 2 मार्काचे क्वेश्चन्स कव्हर करू कुठल्याही टॉपिक मधले. आणि त्यासाठी मी पुन्हा टार्गेटचंच बुक वापरतो, PYQs. तुम्हाला कळेल, अरे बोर्डला अशा व्हॅल्यू असतात, अशा व्हॅल्यू असतात, लक्षात घ्या. लॉक टेबलची सुद्धा गरज लागत नाही. मग आता मला सांगा, हा सब्जेक्टलाच क्रॅक करूया ना आपण. म्हणजे कसं, की मी तुमचं जर MCQ थेरी परफेक्ट घेतली, MCQ व्हेरी शॉर्ट आन्सर थेरी, कुठला सेक्शन अवघड राहिलाय, कुठला? हा, न्यूमेरिकल्स, हे का. पण मला सांगा, ह्या सेक्शन C मध्ये मला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत 24 मार्काचे. 7 तर थेरी क्वेश्चन्स आहेत. ओके, 7च्या 7 टफ असणार आहेत का? कधीच नाही, कधीच नाही, लक्षात घ्या. थेरी क्वेश्चन इझीच असणार आहेत. मग आता तुमची जबाबदारी काय बाळांनो, की मी थेरीचे पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेत, लक्षात घ्या. गेल्या वर्षी पण केलेत. आता हो, गेल्या वर्षीचं मुलांना बघायचंच नाहीये म्हणूया आपण, मी नवीन पुन्हा अपलोड करेन तुमच्यासाठी. ओके, आणि जबरदस्त तुमचा सपोर्ट आहे. एक्झाम पुढं जाईल न जाईल ही गोष्ट नंतर म्हणूया आपण, पण सध्या तर आपण ही स्ट्रॅटेजी फॉलो करूया बोर्डसाठी. म्हणजे काय, की पहिल्यांदा टार्गेट इझी क्वेश्चन्स. अरे इझी MCQ, प्रत्येक MCQ इझी असणार आहे. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो ना, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आणि त्यातही 3-3 न्यूमेरिकल्स आहेत.
ओके, पण न्यूमेरिकपेक्षा थेअरी क्वेश्चन जे असतात ना ते पटकन सॉल्व्ह होतात बरं का, लक्षात घ्या. मुलांना नाही अवघड वाटतं रे. मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये डिस्कस केलंय हे, तुम्हाला सांगायच्या अगोदर मुलांच्या मध्ये डिस्कस केलंय कुठला सेक्शन अवघड वाटतोय, सगळ्यांचं म्हणणं आहे हे. आणि बाळांनो ही मुलं मग 18 मार्क व्यवस्थित अटेम्प्टच करत नाहीयेत. मग मला हे मार्क मला पाहिजेत मेनली तुमच्याकडून. प्लस न्यूमेरिकल्सचे मार्क्स 36 पैकी ठीक आहे 15 अवघड असतात, पण फॉर्म्युला बेस्ड 1-2 प्रश्न तर असतील ना त्याच्यात सुद्धा 3 मार्काचे इझी. मग लॉग टेबल वगैरे सगळ्या गोष्टीत मी तुम्हाला हेल्प करणार, लक्षात घ्या. ओके, म्हणजे रेग्युलर व्हिडिओ लेक्चर सिरीज कंटिन्यू राहणार आहे, पण त्यात थोडेसे चेंजेस मी काय करतोय कळालं का, हे आपल्या स्ट्रॅटेजीसाठी. आता बिलकुल फिजिक्सची मनात भीती राहिली नाही पाहिजे. कुठल्या सब्जेक्टला घाबरू नका तुम्ही. जसं फिजिक्स आपण जसं कव्हर करत जाऊ ना, तसं मॅथ्स आणि केमिस्ट्री सुद्धा मी घेणारच आहे चॅनलवरती. आलं का लक्षात तुमच्या? तर काही काळजी करायची नाहीये. ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करूया. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.